आख्यानाला सुरू करण्यापूर्वी एक 2 मिनिटं भजन आणि आख्यानाला रघुपती राघव राजा आशीर्वाद माझ्या पाठीशी असा म्हणून ही कीर्तन घेत असो त्यांच्यासोबत. कारण आम्हाला पण जे काम मिळू शकतात असे आमच्याकडचे वैभव हे आहे. पंढरीनाथ आणि त्याच्यामुळे महाराज इतकी सुंदर साधसंगत मिळाली की यावसच सतत सातत्याने वाटत असतं माणसाला. बऱ्याच वेळेला साथ म्हणजे कोरोनाच्या साथीसारखीच वाटायला लागते पण उत्तम आहे. त्याच्यामुळे अभंग याला अनुसरून आख्यान असायला पाहिजे हा एक नियम आहे. आणि त्या पद्धतीने असं पूर्ण प्रकरण की ज्याने स्वतःचा संपूर्ण संसारच देवाच्या हातामध्ये सोडला आणि देवानेही त्याचा उद्धार अगदी त्या पद्धतीने केला. भले संकट आल्यानंतर का होईना. कसं आहे देवाची भक्ती केली तर लोकांचं असं वागणं असं की आता संकटच येणार नाही. एकादशी उपास तपास करा देवाच्या नामस्मरणाला लागा आणि अचानक तुम्हाला एखादा आजार होऊ द्या. पण लोक म्हणतील काय उपयोग देवाची पूजा करून तुम्हाला एवढ्या आजाराने ग्रस्त केलंय. मग असं रामकृष्ण परमहंसांना म्हणा. कारण वयाच्या उत्तरार्धामध्ये त्यांना कॅन्सरने अशा पद्धतीने पीडित केले की शेवटी ते त्याच्यातच गेले. त्यांचा प्रभाव इतका त्यांचा अधिकार इतका की साक्षात दक्षिणेश्वरी कालीमाता त्यांच्या हाताने रोज जेवत असेल. मग लोक असं नाही म्हणत परमहंस अहो तुम्ही त्या देवीलाच सांगा ना तुम्हाला बरं करायला. तेव्हा साक्षात परमहंस सुद्धा म्हणतात की हे मला जे लागलेलं आहे ते शरीराचं मळ आहे ते आत्म्याचं मळ नाहीये. मग शरीराचं मळ निघून जाऊ दे. नाही निर्मळ जीवन काय करीलच आपण. जीवनाचा मळ निघून गेला साबणाने नाही निघाला कसाही निघाला तरी चालेल पण माझी आत्मा त्याच्या प्रती आहे ना शुद्ध. आणि ती आत्मा एकदा शुद्ध असली की अंतकाळी त्याचा संकटाची वेळी हरी तो सांभाळी वाटपा हे उभा भेटीची आवडी वाटपा हे उभा भेटीची आवडी वाटपा हे अनुशासन पर्वामध्येच होती आहे. गीतेचा जन्म ज्या पर्वात नाही त्या पर्वातच या कथेला सुरुवात होणार. जेव्हा लाक्षागृहासारखं प्रकरण झाल्यानंतर पांडव पुन्हा एकदा राज्यामध्ये आले. राज्याधिकार मिळालं. स्वयंवर पूर्ण झालं द्रौपदीचं. आता राज्य द्यायचंय. आणि मग हस्तिनापुरासारखं राजधानीचं ठिकाण स्वतःला ठेवलं आणि खांडववन नावाचं जंगल आहे ते पांडवांना ठेवलं. आपलं असतं ना एखादा फळ खायला आणलं कोणी मग त्याच्यातला किडलेला जो भाग आहे तो कापून आपण देणार दुसऱ्याला आणि त्याच्यातला चांगला भाग हा आपले असा आहे. तसं पांडव तसं कौरवांचं पण आहे. राजधानी सारखं प्रस्थ स्वतःला ठेवलं आणि इंद्रप्रस्थ
म्हणजे खांडवन नावाचं जंगल पांडवांना दिलं. पण पांडव पण मात्र विवेकी, त्यांनी त्या खांडवन नावाच्या जंगलामध्ये राहून इंद्रप्रस्थ नावाची नगरी निर्माण केली. आणि इंद्रप्रस्थ नगरी निर्माण झाल्यानंतर या कौरवांना असूया हे कसं मिळेल आपल्याला, आणि ही असूया मनामध्ये जन्म आल्यानंतर महाराज कितीही वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ अरुंद सोडायचा नाही, त्याच्यावरती चालायचं. पण मग हे असं असलं तरी आपल्याला ते मिळायला पाहिजे. मग कसं मिळणार? मग बोलवा जुगार खेळायला द्यूत सभेचं निमंत्रण केलं आणि युधिष्ठिर द्यूत खेळायला आला. द्यूतामध्ये सगळं काही स्वतःच हरवून बसला महाराज. सगळं काही संपल्यानंतर आता शेवटचा डाव कोणाला लावायचा ठरलं. द्रौपदी. आपल्याकडे तसं आत्ता डावावरती लावण्यासारखं काही मग आता लावायचं कोणाला? द्रौपदीला. पण मग तिनेही प्रयत्न केला, ती दावामध्ये हारली. आणि जेव्हा दुर्योधनाने सांगितलं की अरे द्रौपदी जिंकली म्हणजे ती आपली दासी आहे ना, मग दासीच्या अंगावरती कपडे राहायला पाहिजेत की नको राहायला पाहिजेत हे ते मालकाने ठरवायला पाहिजे. हे दुःशासना काढ रे तिचे कपडे. आणि कपडे काढायला सुरुवात केल्याबरोबर तिने सगळ्यांची प्रार्थना केली. आपण अडचणीत सापडलो की नगरसेवक, प्रभागाचा नगरसेवक, मग नगराध्यक्ष, त्याच्याकडनं काम नाही झाले की लोकसभा विधानसभा फिरून येतो. मग तसं तिचंही प्रयत्न झाले. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, धृतराष्ट्र, गांधारी सगळ्यांना वाचवावं कोणीतरी, तेही नाही झालं. स्वतःचे कपडे तोंडात दाबून म्हणले मी तरी वाचवते ना. पण मग तरी सुद्धा खेचले गेले. मग शेवटी आता काय? मग भगवंताचा टाव तुम बिन मोरी कोण खबरले, कोण खबरले, कोण खबरले, तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी, सख्खा भाऊ नाही आला. स्वतःचे 5 पती बसले. आज एकाची मुंब आहे, तिथे 5 आहे. पण तरी सुद्धा वाचवायला आले. आणि मग मात्र लज्जा रक्षण झालं. पण आता राज्य जर पाहिजे असेल तर आता वनवासात जायचं. 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण करून पुन्हा यायचं आणि तुमचं राज्य घ्यायचं. अज्ञातवास म्हणजे 12 वर्ष वनवास झाल्यानंतर 1 वर्ष लपून राहायचं. आम्ही तुम्हाला जर शोधलं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि पुन्हा अज्ञातवास. वारे डोकं. त्यांना वाटलं 12 वर्षात यांचं 12वं होईल. पण मग यांच्या पाठी कोण उभा आहे? साक्षात. कारण संकल्प आली माया संसाराची. आणि मग मात्र पांडव द्रौपदीसह वनामध्ये गेले. आणि जसे पांडव वनामध्ये जायला निघाले महाराज, सर्व आर्यावरच त्यांना विदाई देण्याकरता आला होता. अहो जाताना बरेचशी लोक त्यांच्याबरोबर निघून वनात गेली होती. म्हणताय धर्मा तुझ्याबरोबर जंगलात राहू, पण या पापी लोकांबरोबर राज्यात नको. आणि त्याच्यामुळे बहुतेक नगरात
जावईत वन नावाचं जंगल त्यांनी त्यांच्याकरता निवडलं आणि त्याच्यामध्ये कुटी बांधली आहे. आणि इथं दुर्योधनाने हे धर्मराजाने मनात असा विचार केला की अहो एवढी सारी लोक आहेत, गणपतीचा आवाज येतो म्हणून आपलं ठरलंय गवत होता पंढरीनाथ भगवान. इथे युधिष्ठिराला चिंता एवढ्या लोकांचं जेवण कसं होईल. मग त्याने महाराज भगवान सूर्याची उपासना केली आणि भगवान सूर्य देवतेने त्याला सूर्य थाळी दिली, सोलर कुकर. आणि ती थाळी सूर्यप्रकाशात ठेवायची आणि त्याच्याकडनं जे तुम्ही इच्छित फळ मागाल ते तुम्हाला खायला मिळेल, असं त्या थाळीचं वैशिष्ट्य. पण इथं दुर्योधनाच्या मनामध्ये मात्र खटपट गेले वनात. आता यांना आपण डिचकवायचं. कसं डिचकवायचं? असं करूयात, आता यांच्याकडनं एवढं सगळं पैसे जिंकलेले, सोने दागिने जिंकलेले, आपण असं करायचं, वरात घेऊन जायची आणि त्यांच्याकडनं मिळालेले वस्त्र, त्यांच्याकडनं मिळालेले सोने स्वतः घालायचं आणि त्यांना दाखवायचं, बघा 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 तुमच्याकडनं घेतले. अरे हलकटपणा हा आता जन्माला आला नाही. याला म्हणतात महाभारतात घोष यात्रा प्रकरण. वाचा कधी जमलंच तर. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी घरामध्ये केशरी रंगात गुंडाळून ठेवण्याकरता नाही केली त्यांनी. गाथा माणसाचा माथा टीक करतो, त्याच्यामुळे ते वाचत नाही. आणि इथं दुर्योधनाने घोष यात्रा चालू केली. महाराज हत्ती बोलवले, घोडे बोलवले, उंट बोलवले, बैल बोलवले आणि लोकांना दागिने कमी पडले म्हणून बैलांना दागिने घातले, हत्तीला दागिने घातले, उंटांना दागिने घातले. पुरुष सुद्धा तक्रार करतायत एवढं दागिने घातले. नाकामध्ये जर अजून हे केलं असतं तर त्याच्यात अजून एक दागिनं घातलं असतं आम्ही, अशी तक्रार पुरुषांची. आजकाल असं आहे ना, जे आपल्याला जमलं पाहिजे ते त्यांनाही जमायला पाहिजे असं त्यांचा अट्टहास असतो ना. पुरुषच का आम्ही पण करून टाकतो, मग आम्ही असं करू का? नाही, मार्गशीर्ष महिना चालू आहे, आम्हाला कोणी ओटी भरायला बोलवत नाही ना. ते हे तुला शेंदूर लावतो असं कोणी म्हणत नाही ना आपल्याला. आणि इथे महाराज घोष यात्रा चालू झाली आहे आणि मनात असा विचार केला की आता हे सगळं यात्रा प्रकरण घेऊन जायचं. त्यांच्या कुटीच्या बरोबर समोरच्या पॅसेज मध्ये आपण मस्तपैकी पार्टी करायची आणि त्यांना दाखवायचं श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी, मसाले भात, केशर भात, साखर भात सगळा ठरला. पण तिथं पोहोचल्यानंतर कळलं की तिकडचा असणारा पॅसेज हा त्या दिवशी करता चित्रगंधर्व नावाच्या एका गंधर्वाने घेतलाय. आता दुर्योधन आडाने अहंकारे, कोण चित्रगंधर्व आहे? चित्रगंधर्व पण म्हणायला लागला, कोण दुर्योधन? अरे आम्ही आमच्याकरता ती जागा बुक केली आहे. लग्न समारंभ करताना हॉल जेव्हा बुक करता तेव्हा लक्षात ठेवत चला, ज्या दिवशी कार्यक्रम नाही त्या दिवशी बुक करायचे असतात. नाही तर पाठी लग्न चाललंय आणि थोडं शोक सभा. कोण चित्रगंधर्व, कोण दुर्योधन? आणि दुर्योधन आणि चित्रगंधर्वाचं इतकं घमासान युद्ध झालं. शेवटी संकट पडताना सगळे निघून जातात, सगळे निघून गेले आणि त्या चित्रगंधर्वाने त्या दुर्योधनाला झाडाशी बांधलं आणि सांगितलं आता इथंच मरायचं, इथंच समाधी घेणार, जिथपर्यंत तुम्ही सोडवायला येत नाही तिथपर्यंत इथंच राहायचं. आता ही बातमी पटकन ही बातमी कुठेतरी पांडवांना जाऊन पोहोचवली. पण पांडव मात्र अतिशय सदविचारी. धर्मराज म्हणतायत अरे भीमा, दुर्योधनाला आपल्याला सोडवायला पाहिजे की रे. भीम म्हणते बरं झालं, सोंटी वाचून मोकळा गेला. पण मग धर्मराज म्हणतायत अरे आपल्या घरामध्ये वैयक्तिक मतभेद असतील तरी चालतील, पण लोकांसमोर दाखवताना ते मतभेद उघड होता कामा नये. आपल्या घरामध्ये भांडणं आहेत पण लोकांसमोर दाखवताना पांडव किती आहेत? 105 आहेत. हा एवढा नियम जरी आपण लागू करून घेतला तरी भरपूर वेळ. घरातली भांडणं आपण लोकांना सांगायला जातो. घरातल्या चांगल्या गोष्टी दाखवत जा की रे लोकांना. जसं एवढी सगळी मंडळी एकत्र येऊन एकत्र गोपाल कृष्णाचं मंदिर बांधतात. हे मला बहुतेक आतापर्यंत हे पहिल्यांदाच असं कोणीतरी ऐकण्यात आणलं की लोकांनी मिळून मंदिर बांधलंय, त्याच्यात उत्सव चालू आहे. पंढरीनाथ हे कौतुक आहे या देशमुख कुटुंबांचं बरं का. मी खरं तोंड द्यायला कौतुक करत, पण
करावं लागतं, कारण कामच तसं केलं त्यांनी. आणि इथं भीमाने जाऊन त्या दुर्योधनाला वाचवलं, दुर्योधनाला सोडून आणलं आणि म्हटलं की दुर्योधना, अरे माझ्या दादाने तुला सांगितलंय सोडवायला, जाताना त्याची भेट घे. आणि धर्मराज मात्र दुर्योधनाला दुर्योधन कधीच म्हणत नसतो, तो त्याला सुयोधन असंच म्हणत, कारण त्याला लोकांचं चांगलं दिसायचं. दुर्योधन या शब्दाचा उच्चार तरी कशाला करायचा. मग दुर्योधनाला समजावं, अरे नीट वागत जा की रे, सगळेच आमच्यासारखे नसतात सोडणारे, काही लोक धरून मारणारे पण असतात, असं वागत जाऊ नकोस रे. आता मात्र हे ऐकलं आणि दुर्योधन निघून गेला. पण घरी गेल्यानंतर याच्या मनात विचार काय, कसा करणे रे राष्ट्र पांडवांचा. आता जर सोडवला नव्हता तर मरत होतास, पण एवढं सगळं केल्यानंतर पण मनात विचार काय, कसा करणे रे नाश. आणि जसा असं विचार करतोय तेवढ्यात आवाज आला महाराज, नमः पार्वती पतये, हर 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 हर. आणि खिडकी उघडली आणि बघितलं तर हमको रास्ता मिल गया. सापडलं रे, सापडलं, सापडलं रे, सापडलं. पांडवांचा नाश करण्याचा फॉर्म्युला सापडला. बघितलं तर काय, 1,00,000 शिष्यगणांसह दुर्वासा ऋषी आला. दुर्वास म्हणजे प्रकरण लय ताकद, म्हणून बहुतेक त्यांचं नाव दूरवास, ज्याचं जवळवास नको, दूरवास. कारण राग आला लगेच कमेंटवर भस्म करतो. पण मग सज्जनांनाच त्रास द्यायचा, दुर्जनांना नाही. त्रेतायुगाच्या वेळेला रावणाला शाप दे, आणि कृष्णाच्या वेळेला कृष्णाला शाप, कंसाला देऊन दाखव ना. भारतात करणी करणारे कमी नाही, पण पाकिस्तानावरती कोणी करत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण आणि हा जाऊन पडला दुर्वासा ऋषी, अहो आमच्या द्वाराशी आला, आमचं थोडं मानपान घेऊन जा. दुर्वास ऋषी म्हणताय, आम्ही काय तुला परवडायचो नाही, माझा शिष्य बाजूलाच उभा असतो कमंडलू घेऊन. राग आला रे आला, कमंडलू घेऊन भस्म करेल. दुर्योधन पण अडाणी अहंकारी, संकल्प मनामध्ये काय, पांडवांचा नाश करायचा आहे, तो इतना तो खतरा लेनाही पडताय. आणि मग महाराज भरपूर प्रार्थना केल्यानंतर दुर्वासा ऋषी आले महाराज. आणि आल्यानंतर दुर्योधनाने दुर्वास ऋषींची सेवा चालू केली. दुर्वास प्रकरण फार कठीण आहे. दिवस उगवला, सकाळची वेळ झाली, यांना जेवायला विचारलं तर जेवायला घेईना. दुपारी जेवण पाहिजे असं म्हणून दुर्योधन केला जेवायला. जेवायला चला, भूक नाही. रात्रीच्या वेळेला सगळ्या शिष्यगणांना जेवण दिलं आणि आता तुम्ही जेवा, आत्ताही भूक नाही. आणि सगळे स्वयंपाकी किचन साफ करून निघून गेल्यानंतर रात्री 2 वाजता म्हातारा उठवताय, ठक 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 ठक, भूक लागली. काय पाहिजे तुम्हाला जेवायला? आमरसपुरी. नोव्हेंबर महिन्यात आंब्याचा सीझन गेला, नोव्हेंबर महिन्यात आमरसपुरी का? पण त्यावेळेला पण प्रिझर्वेटिव्ह होते ना, आता सारखे नाही केमिकल युक्त. त्या काळामध्ये मधामध्ये बुडवून फळं ठेवत असत, ज्या कारणाने वर्षभर ती चालत असत. मग असं कुठेतरी मधामध्ये बुडवलेला असा आंबा शोधून आणला आणि त्याचं आमरस बनवलं आणि 2:30 वाजता दिलं. आणि 2:30 वाजता जसं समोर दिलं, आत्ता नको का, इच्छा उडाली. असं छळ 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 छळलंय महाराज दुर्योधन, असं छळ छळ छळलंय की शेवटी एवढा सगळा छळ ऐकिवात घेऊन सुद्धा दुर्योधन समजेना, सतत त्यांची सेवा. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर दुर्वासा ऋषींनी सांगितलं, प्यायला दूध हवंय, आणलं दूध, ओत हातात. हातात कसं, शिष्या कमंडळू ओतलं हातात. असा छळ 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 छळलेलं प्रकरण महाराज. आणि आता बरोबर महिना पूर्ण झाला. आणि महिना पूर्ण झाल्यानंतर दुर्वास आता निघणार, तेवढ्यात दुर्योधनाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, अरे इतकी चांगली माझी सेवा केली आहेस, माग काय मागायचंय तुला? आता त्याच्या जागी जर एखादा कोणी चांगला असतात, दुर्वासाला सांगितलं असतं, माझी आणि देवाची भेट घडवून द्या, माझा उद्धार करून टाका, मला मोक्ष गतीला प्राप्त होईल असं काहीतरी करू.
वाहिल्या उदवे दुःखाची केवळ मनात होईल ना. सगळं सेवा केली आहे, पण त्या सेवेचं फळ काय? पांडवांना त्रास दिला. मग त्या सेवेलाही पण उपयोग. आता शेवटी दुर्वासा ऋषींनी पण वचन दिलंय, काय पाहिजे ते माग म्हटल्यावर दुर्वासांना पण पूर्ण करणं आलंच. आणि मग याने मागितलं, काय मागितलं महाराज? आता जावे अद्वैत वना, भेटावे पांडवांना, म्हणे इच्छा भोजमजाना सूर्यास्ता पश्चात. अहो तुम्ही माझ्यावरती तर कृपा केली, पण आता जरा आमचे भाऊच आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांनाही जरा कृपा करा. अद्वैत वनामध्ये जा आणि जेवण मागा. कधी? सूर्यास्त झाल्यानंतर. का? त्यांना सोलर कुकर मिळाले ना. सूर्यास्त झाल्यावर त्याचा काही उपयोग होणार. आणि इथे महाराज आत्ताच जेवण सगळ्यांना देऊन सोलर कुकर धुवून आत्ताच द्रौपदीने ठेवलं. दरवाजाची कडी लावायला जाणार तितक्यात कानावरती आवाज, नमः पार्वती हर हर हर. पोटात घोडा झालो. ह्या एकट्या माणसाला सांभाळणं कठीण. वरनं हे लाख शिष्यगणांचं लटांबर मागे. आता करायचं कसं, करायचं कसं, करायचं कसं? संकल्पावी माया संसार हे विले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे समाधान. भक्त तोची जाणा जोडे ही उदाहरण अरे एवढं मोठं संकट आलंय आमच्यावरती आणि तू कुठे राहिलास रे? अरे आता जर दुर्वासांना योग्य ते दिलं नाही तर मग आमच्यावरती प्रसंग खरा बाका उभा राहणार आहे. आणि मग द्रौपदीने सगळं प्रसंगावधान केलं आणि सगळ्या पांडवांनी विचारलं, दुर्वास तुम्हाला काय हवंय? इच्छा भोज. इच्छा भोजन म्हणजे मागतील ते. आता हा म्हातारा काय मागेल सांगता येईल? इथं नोव्हेंबर मध्ये आंबे मागतोय. नोव्हेंबर मध्ये आंबे मागतोय. वरनं अजून फणस मागितलं तर आणायचं कुठून? आणि मग महाराज द्रौपदीने सांगितलं, पांडवांना विचारण्याचं काम नाही, जेवणाचं काम माझ्याकडे. गृहलक्ष्मी आहे मी, त्याच्यामुळे आता मी तुम्हाला म्हणते तसं तुम्ही एवढ्या लांबून दमून आलात, डायरेक्ट जेवणार नाही आपल्यासारखं. पहिले तुम्ही आंघोळ करणार, स्नानसंध्या करणार, मग जेवणार. मग तुम्ही आंघोळीला जावे तेवढ्यात आम्ही काहीतरी करतो सोडावे. आणि दुर्वास ऋषी लाख शिष्यगणांसह जायला तयार झालेत आणि जाताना ताकीद केली, मी आंघोळ करून येईपर्यंत मला पाहिजे हो. आणि जर नाही मिळालं तर कमंडळून दिसतंय ना, निघाले. आणि निघून गेल्यानंतर इथे भक्त तोची जाणार जोदही उदास केले आशा पाश मिळाले. भगवंताची भक्ती अशा पद्धतीने संपूर्ण संसारात कुठलीही अडचण आली की गोपालकृष्णाचा धावा करायचा. आणि इथे द्रौपदीने डोळे पिटले आणि परत त्याचा धावा केला. आणि अगदी त्याच वेळेला द्वारकेमध्ये गोपालकृष्ण नुकतंच स्वतःचं काम उरकून जेवायला बसलाय. आणि रुक्मिणीने जेवण
जेवण वाढायला चालू केलं. आत्ताच पुरी तोडून थोडीशी खीर लावून ग्रहण करणार तेवढ्यात कानावरती धावा आला. आणि जसा धावा आला तसा महाराज धावोनी याद वैतवना आले, धावोनी याद वैतवना आले, धावोनी याद, धावोनी याद, धावोनी याद वैतवना आले, धावोनी याद वैतवना आले. ये बोलिया, ये बोलिया प्रसंग धारे, ये बोलिया प्रसंग धारे, कार्य सत्वर पुष्पाची कार्य धारे, कार्य सत्वर पुष्पाची कार्य धारे. धावोनिया हो धावोनिया हो धावोनिया, धावोनिया आणि द्रौपदीने डोळे उघडले तर साक्षात समोर महाराज उभा. श्याम वर्ण पटती श्याम वर्ण पटती श्याम वर्ण साक्षात गोपाल कृष्ण उभे. मग कसं म्हणणार? श्याम वर्ण पट पीत वसन घट, श्याम वर्ण पीत वसन घट, श्याम वर्ण पीत वसन गोपाल कृष्णांचं इतकं सुंदर वर्णन असताना हे असं वाटलं उडवा उडवीचं कशाला करायचं. नासागरे नर्मौक्तिकं करतले वेणुं करे सर्वांग हरिचंद्रं सुरसनं कंठे तुमकार गोपस्त्री करके सुतविजयते गोपाल सुरावण गोपाल. आणि असं स्वरूप बघितलं मात्र द्रौपदीने सांगितलं आतिये आतिये सांगते. काय झालं? असं का बोलवलीस? काही नाही दुर्वास आल्यात. त्याला राहू दे तिकडं. अगं मी आता जेवायला बसलो होतो, जेवलो नाहीये का असेल तर ते खायला भूक लागली. तुला बोलवलंय त्याला जेवायला आणि तू आल्याबरोबर मला म्हणे जेवण वाढ. घरात काहीच नाहीये, सगळे माझ्या मढ्यावरतीच बसा येऊन. हा अधिकार होता बरं का द्रौपदीचा. आपण नाही म्हणायचं असं.
नाही तर म्हणाल तसं दुसऱ्या दिवशी खरंच तो येऊन वाड्यावरती बसेल. पण जे म्हणत चला हिरण्यकशिपू नाही लोकच आहे. नाही, हिरण्यकशिपूच्या दरबारात होतो ना देवाचं नाव घ्यायचं. हे तर साक्षात गोपालकृष्णाच्या दरबारात होतं. काहीतरी जेवायला दे, काहीतरी जेवायला दे, काहीतरी जेवायला दे. काहीच नाही घरात, काहीच नाही, काही नाही. तेवढं मी ऐकलं होतं तुझ्याकडे सूर्यदेवतेने दिलेली काहीतरी सूर्य थाळी आहे म्हणे, ती दाखव कशी दिसते. चांगली आहे, सोन्याची आहे, कशी आहे, काय जरा बघू दे. म्हणजे घेताना कुठून घेतली, चांगली ब्रँडेड घेतली की उल्हासनगरचा माल उचलून आणलाय ते बघू दे मला जरा. पटकन आता थाळी आणली, कृष्णाने हातात ती थाळी ठेवली आणि त्या थाळीला कुठेतरी एक पान चिकटलं होतं. ते पान बघितलं मात्र याच्यावरनं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. देवाला 108 पानं लागणार आहेत का? 1000 पानं महागोपालकृष्णावरती, त्याला तेवढे लागणार आहेत का? त्याला श्वास घ्यायला जागा नाही. आम्हाला गोपालकृष्ण एवढूसा, त्याच्यावर पानं एवढी, त्याला काही समाधी देता काय? म्हणजे बाकीचे लोक वेगळी समाधी, आपण त्याला फुल समाधी. फुल म्हणजे हाप आणि फुल मधली नाही बरं का, फुल समाधी असं काही द्यायचं का? गोपालकृष्णाने ते फक्त एक पान घेतलं आणि ते पान खाल्लंय महाराज आणि सांगितलंय द्रौपदीला, बस मला हेच पाहिजे होतं. कारण मी कसं आहे, घेसी देवा देसी ऐसा असं शिकवलं. तिथपर्यंत तुझ्याकडनं काही घेत नाही, तिथपर्यंत तुला काही देत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, म्हणून तिथून जन्माला आले असं. पण हे खोनं चांगलं आहे ना. सर्वस्व गमावण्यापेक्षा काही थोडक्यात गमावून सगळं मिळवणं कधी वाजले 6 मला हे भान. पण कीर्तन 4:15ला चालू झालं होतं म्हणून अजून 10 मिनिटं घेणार आहे. आणि इथे महाराज गोपालकृष्ण म्हणाले, काळजी करायचं काही कारण नाही, आपण मुकुटगुरुवाचं प्रकरण काय आहे. आणि सर्व पांडवांना घराच्या आतमध्ये बांधून ठेवलं आणि गोपालकृष्णांनी स्वतःची माया सोडली. माया, ती माया त्या नदी तीरावरतीच प्रकट झाली आणि तिने एक असं मंडप बनवलंय आणि त्या मंडपामध्ये चांदीचं पाट्यावर का पाठी टेकायला उशी, एका बाजूला हाताला उशी, दुसऱ्याही बाजूला लोड तक्के, फक्त डोक्यावरच उशी नाही, तेवढंच कमी. अतिशय सुंदर समोर सागरी सागवानी, त्याच्यावरती चंदनाची थाळी आणि चंदनाच्या थाळीमध्ये विविध प्रकारचे व्यंजन आणि भगवंतांनी मायेनेच निर्माण केलेले पांडव तिथे पाठवले आणि दुर्वासा ऋषींसमोर हात जोडले. तुम्ही जेवायला, जेवायला दुर्वासा ऋषी येऊन पाटावरती बसले. महाराज जेवायला व्यंजन, अरे शुभ्र स्वच्छ शालवनाचं मसाले भात, बासुंदी भात, केसर भात, वेगवेगळे प्रकार. भगवंताची माया ना
आणि हे खाऊन खाऊन पोट सगळ्यांचे पूर्ण तुडूंब भरले. लोक तक्रार करायला लागली, म्हणजे देवाने इथं तोंड दिलंय. ते देवाने जर इथं दिलं असतं किंवा इथपर्यंत खाता आलं असतं ना. देवाचा हात लागलाय, माया आहे ती. पटकन बाजूने जिलबी म्हणणारा, जिलबी 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 दोघच म्हणतात, हे जिलबी इकडे. आता जिलब्या जाऊन ठेव, बस झालं सगळ्यांचं. दुर्वास एक खाऊन तर बघा. काय नाही, कमंडळू आणतो श्राप, एक खाऊन तर बघा. जिलबी दिली आणि ती खाल्ली आणि ती इतकी सुंदर माया ना. ए जिलब्या, सगळी जिलबी इथं वाटायची आणि जायचं. मग आला गुलाबजाम मला, आणि गुलाबजाम मला बाजूला गुलाबजामुन देतोय. तेवढ्यात जाम वाटता वाटता हातावरती सांडलं. दुर्वास ऋषीने हळूच चाकलं. पाक इतका सुंदर पाक जन्मात कधी नाही खाल्ला हो. देवाचा हात लागला ना त्याला. नाही म्हणजे आता जीव जायला लागला, जीव गेला तरी चालेल तेवढा एवढा लाडू खाऊन जीव देतो. अमर्याद भरली पोटे, धोतरे खुनावती बोटे. म्हणजे आमच्या धोतरवाल्यांचं तरी बरं आहे, पोट फुगलं की जरा सैल करता येतं. आता जीन्स पॅन्ट घालणाऱ्यांचं काय होतं तुम्हाला. पंढरीनाथ जागा राहिली रिक्त पोटे, उदक तेही भक्ष. आता पाणी प्यायला पण जागा राहिली नाही. तेवढ्यात भाजणीचा अख्खा वडा उचलला दुर्वास ऋषी आणि तो आपल्या तोंडात कोंबला. आणि जसा कोंबला तसा तो धड खालीही जाईना आणि वरती येईना. तो बसला घशात पेट. वैद्याला बोलवलं, माया आहे बरं का, वैद्याला बोलवलं. वैद्याने सांगितलं तेवढं 4 थेंब पाणी गेलं की बरोबर. पण आता जाणार कसं म्हणून मायेने निर्मित असलेल्या द्रौपदीने एक कालथा आणला आणि त्या दुर्वासाचं तोंड फाडलं आणि त्याच्यात कालथा नारडे घुसवून त्या वड्याला भोग पाडून त्याच्यातनं पाणी टाकलं. तिथपासून सगळ्या बायकांनी ठरवलं याच्यानंतर भोग असलेलेच वडे बनवायचे. काही चिंता नाही यायचे महाराज. आणि ही सगळी दुर्वासांची फजिती झाली. मात्र आता भगवंताने स्वतःची सोडलेली माया परत घेतली आणि स्वतःच्या घरामध्ये बंदिस्त असणाऱ्या पांडवांपैकी भीमाला सांगितलं, भीमा जा आणि दुर्वासाला म्हण जेवण केलंय तयार आहे. आय हाय हाय. भीम जसा गेला तसं दुर्वास म्हणतायत, मला माफ करा मी चुकलो, आलो होतो परीक्षा घेण्याकरता. नको त्या लोकांची शीत तोंडात टाकल्यामुळे काय होतं हे याचा अनुभव मला येत आहे. दुर्योधनासारख्या अहंकार्याचं अन्न खाल्ल्यामुळे मला ही बुद्धी सुचली. कोण आलंय मला माहिती. गोपालकृष्ण साक्षात आले. दुर्वासा तिकडनं धावत 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 कुटीपर्यंत येऊन पोचले आणि गोपालकृष्णांचे पाय धरले आणि माफी मागितली. देवा आवाहनं जानामि गजाननि प्रार्थनं पूजाते गजाननि शब्दतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं विश्वेश्वर यत्पूजितारं मया देव अरे देवा, तुझ्या भक्ताची परीक्षा घ्यायला आलो होतो, पण मला माहिती नव्हतं त्याच्या सगळ्या संसाराचा भार तू सांभाळतोस. अरे मी काय, दुर्योधनाने माझ्यापेक्षा 100 पटीने जास्त 100च्या पटीत दुर्वासा पाठवले तरी यांच्या केसाला धक्का लागणार नाही, कारण की त्याचा सांभाळ करणारा तू त्यांच्यासोबत सदैव आहेस. आणि जिथपर्यंत तू आहेस तिथपर्यंत 6 वाजून 5 मिनिटं झाली, तू आता तरी थांबा असं म्हणून. जिथपर्यंत तू आहेस, जिथपर्यंत तू त्याच्यासोबत आहे तिथपर्यंत त्यांच्याकडे, कारण की तुला म्हणे घालू तयावरी भार. म्हणून मंडळी संसारामध्ये अनंत अडचणी येणार, अनंत दुःख येणार. त्या दुःखाला बाजूला करून एकदा त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला सुरू झालो की मग शेवटी सगळ्या गोष्टींचा भार तो सांभाळतो. आणि एकदा का त्याने सांभाळलं तर कितीही मोठी संकट जीवनात जरी आली तरी ती पळून लावल्याशिवाय राहत नाही असं गोपाळ म्हणतात. तुका म्हणे घालून तयावरी भार, तयावरी भार.
बोलण्याच्या ओघात अजून काही संपलेलं नाही, गवत हिरवं करायला जाऊ नका. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द राहिला असेल तर आपल्या सर्वांच्या उदार अंतःकरणातून सर्वजण मला क्षमा करावे. मंदिरून झालेली ही संपूर्ण सेवा तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या गोपाल कृष्णांच्या चरणी सहृदयपूर्ण समर्पित करून या ठिकाणी थांबतो. जाताना भगवंताला एवढंच मागणं मागायचं, महाराज देशदामध्ये देवा